नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत फक्त 5 मिनिटात तयार होणारी चमचमीत टोमॅटो आणि शेवची भाजी। वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेवची भाजी बनवली जाते। राजस्थान, खानदेशमध्ये शेवची भाजी तर अगदी मसालेदार असते। प्रत्येक प्रांताची पद्धत सुद्धा वेगळी आहे। मी ज्या पद्धतीने शेवची भाजी बनवली त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। मी याच्यामध्ये मसाल्याचा खूप कमी म्हणजे जवळपास नाही असाच वापर केलेला आहे। जरी यात आपण गरम मसाले नाही वापरले तरी सुद्धा या भाजीची टेस्ट मात्र अप्रतिम लागते। या पद्धतीची शेवभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। बघूया यासाठी मी काय काय साहित्य घेतलं। ही घेतली आहे मी 1 वाटी शेव। ही शेव भाजीसाठी वापरतात। आणि हे घेतले होते मी हे मीडियम साइजचे 4 टोमॅटो। त्यातल्या 2 टोमॅटोला मी कट केलं आणि 2 टोमॅटोची मी पेस्ट करून घेतली मिक्सर मधून। पेस्ट पण अशी खूप अशी बारीक नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची। या घेतल्या आहेत मी 3 लसूण पाकळ्या। या मोठ्या असल्यामुळे मी 3 घेतल्या, छोट्या असेल तर तुम्ही 5-6 घ्या। अर्धा चम्मच मिरची पावडर टाकायची। ही काश्मीरी नाही, ही साधी आहे। काश्मीरीचा वापर आपण नंतर करणार आहोत। याला कुटून घ्यायचं। हे पण खूप बारीक नका कुटू, थोडंसं जाडसरच ठेवा। कढईमध्ये टाकते मी 2 मोठे चम्मच तेल। तसं या भाजीला तेल थोडंसं जास्तच असतं। तेल थोडं तापल्यानंतर त्यात टाकते थोडंसं हिंग, अर्धा टीस्पून मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून जिरे घालायचे। ही लसणची जी आपण पेस्ट करून ठेवली होती ती टाकायची। थोडंसं याला परतवून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा निघून जाईल लसणचा। 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, याला थोडंसं परतवून घेऊ। थोडं परतवल्यानंतर त्यात टाकूया हे 2 टोमॅटो जे चिरून ठेवले होते। पेस्ट केलेली नंतर वापरायची। टोमॅटो आपल्याला खूप आत्ताच सॉफ्ट नाही करायचे, अगदी थोडेसे याला परतवून घ्यायचे। थोडंसं अद्रक यामध्ये आता किसून टाकायचं। तुम्हाला किसून नसेल आवडत तर तुम्ही कुटून सुद्धा टाकू शकता। अर्धा छोटा चम्मच हळद, थोडंसं याला परतवून घ्यायचं। ही टोमॅटोची जी प्युरी आपण तयार करून ठेवली होती ती घालूया। टोमॅटो मी आधीचे जास्त शिजवले नाही, ते थोडेसे आपल्याला असे कच्चेच ठेवायचे, खूप जास्त असं शिजवायचं नाहीये त्याला पण। भाजी झाल्यानंतर हे टोमॅटो असे दिसले पाहिजे। हे आहे काश्मीरी लाल तिखट। हे फक्त आपण आता कलरसाठी टाकत आहोत, त्याच्यामुळे मी हे सर्वात शेवटी टाकत आहे। यामुळे कलर खूप छान दिसतो भाजीचा आणि हे तिखट पण नसतं। अर्धा टीस्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ घाला। या पद्धतीने शेवभाजी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शेवभाजी बनवली जाते आणि त्याची टेस्ट सुद्धा मग वेगळी वेगळी लागते। खानदेशी पद्धतीच्या शेवभाजीमध्ये मसाल्याचा वापर खूप जास्त केला जातो। आपण तर इथे मसाला बिलकुल नाही वापरला, पण तरी सुद्धा ही भाजी खूप टेस्टी बनते। तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। हा घेतला आहे मी थोडासा गुळ। गुळ कसं, टोमॅटो जर जास्त आंबट असेल तर थोडा जास्त घ्या, पण हे टोमॅटो मी जे वापरले ते बिलकुल आंबट नाहीये, त्याच्यामुळे मी थोडा कमी घेतला। गुळामुळे काय होईल, टेस्ट ही बॅलन्स होईल।
आता छान तेल सुटलंय भाजीला. दुसऱ्या चमच्याने मी आपल्याला दाखवते याचा मसाला किती मस्त झाला. ग्रेव्ही बघू शकाल आपण किती छान झाली. तरी आपण खूप जास्त मसाले यामध्ये बिलकुल वापरले नाहीत. आता यात टाकते मी 1 कप पाणी. ही भाजी थोडीशी आपल्याला घट्टच ठेवायची आहे, जास्त पातळची नाही करायची. तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही करू शकता, पण शक्यतो ही थोडीशी घट्टच असते. या चहाच्या कपाने 1 कप पाणी मी वापरलं, कारण थोडंसं आपण शेव टाकल्यानंतर ही भाजी थोडी घट्ट होईलच. भाजीला आता 1 उकळी येऊ द्यायची. ही ग्रेव्ही चांगली उकळल्यानंतरच आपण याच्यामध्ये शेव टाकायची आहे, ती पण गॅस बंद करून. कारण जर आपण आता शेव टाकून दिली तर ती शेव अगदी नरम होऊन जाते. भाजी छान उकळली. आता मी गॅस बंद करते आणि नंतर शेव टाकते. थोडीशी टाकायची कोथिंबीर आणि ही 1 वाटी शेव. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. बघू शकाल आपण भाजी किती मस्त दिसते आहे. अगदी चमचमीत अशी शेवची भाजी तयार झाली. फक्त 5 मिनिट लागतात ही भाजी बनवायला. आपण पण या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा, सर्वांना खूप आवडेल. पुन्हा थोडी कोथिंबीर टाकते वरून. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.